फिट वाईस याच गावचा भूमिपुत्र सन्माननीय मचिंद्र गायकर सरांना थँक्यू सो मच, धन्यवाद. तर थँक्यू सर. शहापूरचा बुलंद आवाज रमेशजी शिंदे सर, खूप चांगला आवाज तुम्ही ऐकला. शब्द सुमनांचा साठा म्हणजे रमेशजी शिंदे सर. त्याला फलंदाज पाठवायचंय मैदानामध्ये. पंचांचा कॉल येतोय, पंचांचा इशारा येतोय. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सागर कोलंबे, दुसऱ्या बाजूला राजेंद्र भोईर. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जीत भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा नाईट टुर्नामेंट प्रथमच या विभागात आपल्याला पाहायला मिळते. सामना आपण पाहू. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज कोळगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके संघ. नाणेफेकी जिंकली छत्रपती शिवाजी चौक महाराज या संघाने. ढोके संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी छत्रपती शिवाजी महाराज या टीमला. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले. डावखुराचा फलंदाज स्ट्राईकवर रवी भोईर आणि नॉन स्ट्राईकवर पाहतो आपण प्रदीप भोईर. भोईर अँड भोईर कंपनी. फलंदाजी करत असताना ढोके संघ आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण करत असताना छत्रपती शिवाजी चौक महाराज कुलगाव हे संघ आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील दुसरी मॅच, सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र पावबंदीच्या पहिल्या षटकामध्ये 4 षटकाचा सामना असेल. नरेशला पाहतो आपण गोलंदाजीच्या मार्कवर. टाकून फलंदाज स्ट्राईक रवी भोईर. पहिला चेंडू आडव्या बॅटने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फील्ड होतोय स्क्वेअर लेगला. शतक तिथे हजर होते. मात्र एका धावेने संघाचं स्वतःचा अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये ढोके संघ फलंदाजी करत असताना रवी भोईरच्या बॅटमधून पहिली धाव इथे मात्र जोडली गेली स्कोरबोर्डवर. चांगली स्पर्धा टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. गौरव सावंत व त्यांची पूर्ण ऑफिशियल टीम लाईव्ह कव्हरच केली जाते. स्पर्धा पटका चांगला आहे समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द लाईन. वन बाउन्स. पहिला चौकार येतोय. संघर्षाचा चौकार. पहिला चौकार येतो पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज प्रदीप भोईराच्या बॅट मधून चौकार. पाच धावा धावपल कवर त्याचा चेंडू द्यायचंय. सामना पण एन्जॉय करतोय. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना. यजमान विपक्ष पाहुणे ढोके विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज कुलगाव या दोन संघांमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नरेशचं नक्कीच
हा चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू खेळून गेला क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू पर्यंत जातील अगदी सीमारेषेवर लगत अडवला गेलाय चेंडूला तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग विकेट, चांगलं तालमेल, चांगलं कॉम्बिनेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ढोके टीम कडून फलंदाजी करत असताना रवी भोईर आणि प्रदीप भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर 7 धावा धावून पोहोचलेत. फटका इथे मात्र चांगला ओर स्टँड अँड डिव्हिजन इथे मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे मात्र चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दुसरा चौकार येतोय फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. अकरा धावा धावफलकावर चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. पावबंदीच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावगती जोडली जाते ढोके संघाकडून. रवी भोईर आणि प्रदीप भोईर ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. उलटा चेंडू होता इथे मात्र थोडा गतीमध्ये परिवर्तन केलंय. पंच इथे मात्र कटाक्ष लक्ष टाकतात. वळता वळता इथे आमच्याकडे थांबले गेले आहेत. मात्र थोडी पाहणी करतील. नाईटची टुर्नामेंट आपण पाहतोय ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022. डॉट चेंडू असेल, व्हाईट चेंडू असेल. पंचांचा इशारा चांगली पंचांची भूमिका आहेत. राजेंद्र भोईर आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये चांगलाच लक्ष सातत्याने आपण त्यांना पाहतोय. एक खराब चेंडू अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. हा चेंडू इथे मात्र त्याच गतीने इथे मात्र फेकल्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे मात्र व्हाईट पाहायला मिळतो. प्रेशर आणि प्रेशर इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज करत असताना गोलंदाज नरेश वरती बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले गेलेत. 13 धावा धावफलकावर जोडले गेलेत. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला ड्राय केलं तर परत 1 धाव पूर्ण केली जाईल. 14 धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. 4 षटकांचा सामना असेल. ढोके विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक कुलगाव या 2 संघांमध्ये फाईट पाहतोय. फुलटॉ चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने फेकून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन केला गेलाय. 2 षटकांना बीट करून चेंडू शेवटच्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते बिनबाद 18 या आकड्यावर चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. 18 धावा पहिल्या षटकामध्ये बिनबाद असताना तर मात्र ठोकल्या गेल्या. चांगल्या प्रकारची सुरुवात. होम ग्राउंड आहे ढोके संघाचा. या मैदानावर सातत्याने सराव करत असतो आणि त्या सरावाचं इथं मात्र उत्तर देत असताना चांगल्या प्रकारची इथे मात्र फलंदाजी होत असते होताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारची सुरुवात इथे मात्र म्हणायला गेलं तर सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील गोड होतंय. आणि आता पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे ढोके संघाची. दोन्ही संघ एक संघाला परास्त करून दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 18 धावा दुसऱ्या षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय नितेश. कोण विसरणार नितेशला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील केली होती. ज्याने आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक संघ बॅकफुटला असताना पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. तोच गोलंदाज नितेश आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेटने स्ट्राईक अंडर पाहतो आपण. उजव्या हाताचा फलंदाज प्रदीप भोईर त्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले. तो फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नितेशचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अगदी कमी पावलांचा रनअप स्विंग अँड मिस गोलंदाजी कशी असते ती आपल्याला पाहायला मिळेल. नितेशच्या गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र ट्राय केला आहे. ब्लॉकरचा चेंडू होता. पाजला गेलो तर चेंडू कार्पेटच्या साहाय्याने फील्ड वर उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता मात्र चांगला कॉल चांगला कॉम्बिनेशन इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 19 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना असेल. पहिलाच
षटक पॉवर प्लेचा असतो. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेतला गेलाय. ढोके संघाने 18 धावा त्या मात्र ठोकल्या गेल्या. चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. दुसरं षटक प्रगतीपत्र असं पाहतोय नितेश त्याने मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. आता मात्र टीम वेगळी होती. आता मात्र आपल्याला पाहायला गेलं तर ढोके संघ एक बलाढ्याचा संघ समोर त्या संघासमोर इथे मात्र गोलंदाजी करत असताना नितेश पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. थोडा स्पीडअप करायचा सामना. हा चेंडू इथे मात्र आपल्याकडे चेंडू होता. इथे मात्र वळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. उचलते फेकतील तोपर्यंत एक धाव ते मात्र पूर्ण केले. सिंगल डबेल नाही ते मात्र सामन्याला पुढे ढकलला जातोय. पाहायला गेलो तर 20 धावा धावफलकावर जोडले गेल्यात. हा चेंडू इथे थोडा मिस्टा आहे पाहायला मिळतोय. फटका रडार मध्ये येत नाहीये. जेलची संधी होती मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केले. चांगल्या प्रकारचा षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नितेशचं कमबॅक षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगी मिस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी पावलांचा रनअप त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. अचूक टापा अचूक लाईन अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डाकुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकवर रवी भोईरला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू फायदा इथे मात्र उचलला गेलाय. ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. पहिला ब्लास्ट रवी भोईर ऑन फायर. 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपकावर जाऊन पोहोचते. बढतीने वाढते 27 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉसचा इथे मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. ऑन साइडला इथे मात्र वळवला गेलाय. ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. डावखुरा फलंदाज नक्कीच घातक मानला जातोय. त्याचं उत्तम इथे मात्र उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये रवी भोईर. हा चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू कमबॅक चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. स्विंगिंग मिस गोलंदाजी. थोडा चेंडू मागे ठेवला गेलाय आणि बीट झाला फलंदाज रवी भोईर. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर तोडली गेली आहे. 27 या आकड्यावर चांगल्या प्रकारची फलंदाजी देखील होते मैदानाच्या आतमध्ये ढोके संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला. चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये जातोय. तोपर्यंत उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग विकेट चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज मध्ये. लेफ्टी रायटी अशी मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांचा अजून एक खेळ शिल्लक असेल. 4 षटकांचा सामना असेल. सामना पण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पण पाहतोय. दोन्ही संघ एक संघाला परास्त करून आपण दुसऱ्या फेरीमध्ये इथे मात्र लढताना पाहायला मिळतं. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौक कुलगाव संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके हा संघ आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. मातबर आहेत. बलाढ्य आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी केली होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावसंख्या पाहायला मिळते. 30 षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 30 षटक घेऊन येतोय तेजस टँगो. एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चौक संघासाठी चांगली कामगिरी करतो. व्यावसायिक सामने देखील खेळताना पाहायला मिळतोय. तोच गोलंदाजी मार्गावर फुलटॉस चेंडू इथे मात्र परिवर्तन केलंय षटकाराने. 6 धावांसाठी आता मात्र पाहायला मिळतोय. ब्लास्ट फलंदाज
प्रदीपच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतो. षटकाराच्या साईने धावसंख्या धावफलकावर बढतीने आहे. 35 या आकड्यावर धावून पडते. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. एका बाजूला रवी भोईर, दुसऱ्या बाजूला प्रदीप भोईर. षटकार आणि चौकार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 6 धावा आहेत मात्र ठोकल्या गेल्यात. तेजसला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अक्षरशः दबाव दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरा चेंडू, हा चेंडू इथे मात्र पंच राजेंद्र सर आमच्याकडे वळतात. दिशा पाहतील. वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल संघाच्या अकाउंट मध्ये. 36 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. उलटा चेंडू इथे मात्र फायदा इथे मात्र घेता आला का? इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर होते मात्र चुकी होते. अगदी सीमारेषे लगत चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आमचे पंच इथे मात्र आम्हाला दिशा करतील. पंच इशारा करायचंय. पंच निर्णय चेक करायचंय. थर्ड अंपायर नक्कीच लावला गेलाय. आमचे पंच आमच्याकडे इशारा करतात. थर्ड अंपायर tenniscricket.in च्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल. षटकार असेल. डिसिजन आहे ते मात्र थोडा पेंडिंग होतोय. षटकार असेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डोके संघासाठी देखील बक्षीस इथे मात्र आलोय. डोके संघ जर विजयी झाला तर श्रीधर भोपे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव इथे मात्र जोडली गेली. दिशा भडकलेत गोलंदाज तेजस. 2 पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर व्हाईट. अतिशय इथे मात्र महागडी गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुलटॉ चेंडू इथे मात्र शतकच्या तिथे आधारे मात्र चुकी करतोय. झेल कॅरी करताना नाही, झेलचं रूपांतर चौकाराने होतंय. धावसंख्या धावफलकावर बढतीने वाढते. 4 धाव्यांच्या बढतीनंतर धावसंख्या धावफलकावर 47 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 30 षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक कुलगाव. या 2 संघांमध्ये ही लढत पाहतोय. ढोके संघ जर विजयी झाला तर श्रीधर भोपे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बक्षिसांचा इथे मात्र वर्षाव केला जातो. या स्पर्धेमध्ये भव्य नाईटची टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. जीत भोईर आणि दर्शन भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू यॉर्क गतीचा अक्षरशः खोदून काढलाय. चेंडूला ऑन साईडला इथं मात्र पाहतो. चेंडू काळपेच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतील, उचलतील, फेकतील आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील. चांगल्या प्रकारचं रन इन बिटवीन आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारात चौकारानंतर 2 सिंगल डबल देखील आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकही गडी बाद नसताना धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला गेलो तर 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात 30 षटक प्रगतीपथावर असताना.
हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलो तर समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेला शतक ते हजारात उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. काय इथे मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरा धाव देखील पूर्ण केल्या जातात. चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. रवी भोईर आणि प्रदीप भोईर ही जोडी आपल्याला पाहता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या दाबाकर 3 धावेच्या बळीनंतर 50+ 52 धावा इथे मात्र स्कोर वर जोडल्या गेल्या. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आतापर्यंत ढोके संघाने. एक बाजूला डावकुऱ्या फलंदाज रवी भोईर तर दुसऱ्या बाजूला राईट हँड फलंदाज प्रदीप भोईर या दोन फलंदाजांनी इथे मात्र चांगल्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी केली आहे. तिसरं षटक प्रगतीपर असताना अद्याप वैयक्तिक प्रदीप 34 धावांवर खेळतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेत पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये शतक आपल्याला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? 34 धावांवर नाबाद खेळतोय प्रदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथ असताना रवी भोईर डाकुऱ्याचा फलंदाज ऑन द स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र खाली राहतोय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने 2 शतक इथे मात्र चेंडू परत येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं. धावसंख्या धावपलकावर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा धावपलकावर जोडले गेले. अजून एक षटक बाकी असेल. या इनिंग मधला 4 षटकांचा सामना होता. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. अद्याप मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय ढोके गावाचे 2 फलंदाज. एका बाजूला रवी भोईर आणि प्रदीप भोईर. प्रदीप भोईर वैयक्तिक 34 या धावेवर खेळतोय आणि रवी भोईर देखील 22 या धावेवर 16 या धावेवर खेळतो. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. शेवटचा षटक शिल्लक असेल या इनिंग मधला. 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 52 जोडले गेलेत. चोपन्न धावा धावपलकावर शेवटचा षटक असेल या इनिंग मधला. राजेंद्रला पाहता आपण शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू हाफटॅक चेंडू होता. चेंडूला इथे मात्र ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. शतक होते मात्र त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स 4 धावांसाठी आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र पाहायला गेलं तर चौकार पाहायला मिळतोय. प्रदीप भोईर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. धावसंख्या धावपलकावर चौकाराच्या सहाय्याने 58 धावा आहे धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. शफल होते. अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला होता. चौकारानंतर चेंडू पॅडवर आदळतोय. बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव तर मात्र जोडली जाईल. सागर कोळंबे मेनबांतांच्या भूमिकेत आपण पाहतोय. एक बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली गेली आहे. चांगली सुरुवात केली आहे ढोके संघाने. फलंदाजी करत असताना नाणेपैकी जिंकून आम्ही फलंदाजी का घेतली याचं उत्तम उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू इथे मात्र ऑन साईडला वळवला गेला. एफटीआरचा सिलेक्शन इथे मात्र होईल का? वेगाने आले क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत अगदी चेंडूला अडवला जातील आणि तोपर्यंत एक धावचीच्या स्वरूपात पूर्ण केली जाईल. 60 धावा धावपलकावर जोडले गेलेत. हा चेंडू इथे मात्र मिसटाईम आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करेल आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का इथे मात्र लागला गेलाय. ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे प्रदीप भोईरने. वैयक्तिक 39 धावा इथे मात्र ठोकले गेला. ताल्या झाल्या पाहिजे मित्रांनो. या फलंदाजासाठी चांगल्या प्रकारचा खेळ केला. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. वैयक्तिक 39 धावांवर इथे मात्र खेळी केली आणि विकेट इथे मात्र बाद झाले. प्रदीप भोईर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. जलच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. धावसंख्या धावपलकावर 60 धावा 60 ऑन द स्कोर बोर्ड जोडल्या गेल्या. चांगल्या प्रकारची
नवीन फलंदाज मंगेश भोईर कष्टपैलू खेळाडू ढोके संघाचा हा चेंडू इथे मात्र अॅग्रॉचा लाईन न केल्याचा प्रयत्न इथे मात्र पंचाकडे अपील केली जाते मात्र पंच अपील स्वीकारत नाहीत. आम्हाला इशारा करतात वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव खराब चेंडू असेल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय. एका धावेने 61 या आकड्यावर रवी भोईर अजूनही संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप बाद झाला त्यानंतर मंगेशला बाद आपण तिसऱ्या क्रमांकावर. हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला इथे मात्र डाय केला काळपाच्या शाने चेंडू वर क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. आणि मंगेश भोईर इथे मात्र आपण पाहतोय थोडी घाई करतात आणि कॉम्बिनेशन बरोबर आपल्याला पाहायला मिळेल आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतोय रवी भोईर. दुसरा धक्का लागतोय ढोके संघाला. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या धावचीच्या स्वरूपात. तिसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. त्रेसष्ट धावा धावफलकावर जोडले गेले. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असेल. महेश भोईर माही भोईर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू इथे मात्र थोडा उचली घेतोय. चेंडू एज लागतोय आणि 2 धावा इथे मात्र काय केलंय. 1 धाव जिथे नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेला इथे मात्र फलंदाज बाद होईल. पंच काय असेल. फलंदाज बाद असेल. बाद नक्कीच फलंदाज बाद असेल शेवटच्या चेंडूवर. आणि धावसंख्या धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जोडले गेलेत 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट सेट केले छत्रपती शिवाजी महाराज कुलगाव या संघासमोर. ढोके संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केलं होतं क्षेत्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज संघाला. आणि फलंदाजी करत असताना ढोके संघाने 66 धावांचं टार्गेट सेट केलंय 4 षटकांमध्ये. आणि 66 धावांचं टार्गेट कसं सेट करेल या ऐकूया घारिवली गावचा एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक रोशनजी संते यांना. थँक्यू सो मच मच्छिंद्र. अप्रतिम समालोचन आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि तब्बल 65 धाव बनवल्या जय हनुमान ढोके या टीमने आणि 66 धावांचं लक्ष ठेवलंय ढोके संघाने छत्रपती सीसी कुलगाव या टीम समोर. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल बेलवली या टीम समोर. बेलवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे कारण की दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आहे आणि त्यापुढील सामना असेल या पहिल्या रात्रीमधील शेवटचा सामना. बेलवली आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये सामना असेल. ओमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन.
स्ट्रायकिंग फलंदाज आहे तेजस ठाकरे उर्फ टँगो या नावाने सुपरिचित आणि नॉस्टकिन फलंदाज आहे सनी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्जित गोलंदाज ढोके एक्सप्रेस मंगेश भोईर. 24 चेंडू आणि 66 धावांचं लक्ष्य आहे. यस ढोके टीमचे प्रेक्षक आपण पाहतोय वैभव भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि स्वप्नील भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चोवीस चेंडू आणि 66 धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्ट्रॉंग अपील करतायत आणि डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती मंगेशने. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. 2 षटकं हाताळली होती आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता ढोके टीमला. यावेळेस फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट कॅरी केली आहे फलंदाज टँगो. 0 वरती बाद. नितेश येतोय नवीन फलंदाज. 0 वरती बाद झालाय तेजस. सहासष्ट धावांचं लक्ष्य आहे. फुल टॉस चेंडू. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा क्षेत्र नो बॉल. नो +6. 7 धावा मिळत आहेत. येस चौकार आहे आणि एकूण 5 धावा मिळतात या चेंडूवरती आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 1 बाद 5 आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. स्ट्रायकिंग फलंदाज नितेश आणि सनी ही जोडी आहे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. वाईड यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज मंगेशने. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 5 या आकड्यावरती खूप मोठं लक्ष आहे 66 धावांचं. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय कारण की बदलापूर संघटनेचे हे आपण 8 संघ पाहतोय या एक ग्रुप मध्ये. एकूण आज 10 संघ पाहिले. उद्या देखील आपण 10 संघ पाहणार आहोत. यावी सुरेख फटका ऑन साइड ला शॉट ऑन पुल करतायत. पुल एंड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 1 बाद 9.
2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 1-9. खूप चांगलं कमबॅक केलंय छत्रपती सीसी कुलगाव या टीमने. 2 चौकार आलेत फलंदाज नितेशच्या बॅट मधून. गोलंदाज मंगेश भोईर वेगवान गोलंदाज आहे. यावीस मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल टिपलाय. कॉट अँड बॉल फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय. हा दुसरा छत्रपती सीसी कुलगाव या टीमला. फलंदाज नितेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज गीतेश ठाकरे. स्ट्रायकिंग फलंदाज सनी. यावेळी सुरेख गोलंदाजी. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय छत्रपती सीसी कुलगाव या टीमला. लागलेला हा तिसरा धक्का. फलंदाज सनी बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3-9 बनवायचे 66 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. मिलिंद भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल, कारण की या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान ढोके या टीमने. 18 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावांची गरज आहे. अपाट मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ ढोके या संपूर्ण संघाचं नक्कीच मी विशेष आभार व्यक्त करतोय. जरी ही क्रिकेट स्पर्धा कांसईची असली तरी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य आहे, सिंहाचा वाटा आहे जय हनुमान ढोके या टीमचा आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांचा देखील. परेश येतोय नवीन गोलंदाज. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 57 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान ढोके या टीमने. 17 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावांची गरज आहे. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी जितेश भोईर यांनी देखील अफाट मेहनत घेतली आहे आणि 55 नो बॉलचा येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या एकने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. 56 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. फ्रीट आहे. राईट मोर द विकेट परेश. यावेळी व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रमोद आहेत बॅकिंगसाठी. खूप चांगलं बॅकिंग होत आहे. एकच 10 मिनिटांत धावसंख्या एकने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की 55 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आमचे डीजे रॉकर्स आहेत, डीजे मास्टर प्रसाद यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या छत्रपती सीसी कुलगाव या टीमला लागलेला हा चौथा धक्का 11 या धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज आपण पाहू शकाल दिनेश येतोय. दिनेश आणि गीतेश ही जोडी आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल जय हनुमान ढोके या टीमला, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे बेलवली आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून. परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान ढोके या टीमने. होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज घेतलाय. टॉससाठी विनंती असेल बेलवली या टीमच्या कॅप्टनला की आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. यावीस ब्लॉकहोलचा वापर केला तो यॉर्कर चेंडू आणि त्याला ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 4-12 अशी धावसंख्या आहे. याआधी देखील आपण एकतर्फी सामना पाहिला, तो सामना जिंकला बेलवली या टीमने. त्या सामन्यामध्ये देखील 63 धावांचं लक्ष्य होतं आणि खूप चांगली गोलंदाजी केली. आणि याही सामन्यामध्ये पाहिलं गेलं ते 66 धावांचं टार्गेट आहे, परंतु गोलंदाजी पुन्हा एकदा खूप चांगली झाली आहे, ती म्हणजे जय हनुमान ढोके या टीमची. परेश गोलंदाजी मार्कवरती राईट मोर द विकेट. यावीस चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 12 या आकड्यावरती. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक आपण पाहिलं. डॉट बॉलची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12 बनवायचे आहेत. 66 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल जय हनुमान ढोके या टीमला, जास्त विलंब आपण करू नका. 12 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती जय हनुमान ढोके या टीमने. रुपेश येतोय नवीन गोलंदाज. कॅप्टन गोल आहे, संघनायक आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. एकदम मिळते ती म्हणजेच लेग बायच्या स्वरूपात. राजेंद्र भोईर सर आहेत आणि सागर सर आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, कारण की आक्षेप घेतलाय. रुपेश यावेळीस बॅकफुटला आले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. यावेळीस कीपर झाले बीट आणि चेंडू जाईल थर्ड मॅन. सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रदीप भोईरला होते दुखापत. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावांची गरज आहे 49.
9 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज आहे. जरी 8 षटकार लगावले तरी सामने जिंकू शकत नाहीयेत छत्रपती सीसी कुलगाव. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईड बॉल येतोय. आता मात्र 8 चेंडू आणि 8 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी छत्रपती सीसी कुलगाव या टीमला. रुपेश यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 7 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांची गरज आहे. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत ढोके टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल पकडलाय रुपेश भोईरने. सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या कुलगाव टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 5 बाद 18. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची गरज आहे छत्रपती सीसी कुलगाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रदीप भोईर येतोय या अंतिम षटकामध्ये, ज्या प्रदीपने 39 धावांची विस्फोटक इनिंग खेळलाय. तोच येतोय प्रदीप गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मिस टायमिंग आहे. चेंडू येतोय मिडॉनला आणि एक धाव झाली कंप्लीट. 4 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज तरुण येतोय, न्यू बॅट्समन. एकतर्फी सामना आहे, सामन्यामध्ये मजा नाहीये. यावेळी वाईड बॉल येतोय. अवंत धाव मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे. अप्रतिम कामगिरी केली या मॅच मध्ये जयंतमन ढोके या टीमने. बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच करतायत. ड्राईव्ह केलं होतं. बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज तरुण आहे. यावेळी 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बेलवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी अप्परकट करतायत. फ्री हिट आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी सन्मान देतोय. डॉट बॉलची समाप्ती. 1 चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय यावेळी मिळवलाय तो म्हणजे जयंतमन ढोके या टीमने या सामन्यामध्ये. आणि बलाढ्य छत्रपती सीसी कुलगाव या टीमला पराभूत करून संघ दाखल झालाय गावदेवी चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये. आणि क्वार्टर फायनलचा सामना असेल जयनुमान ढोके आणि त्यांना फाईट करेल बेलवली
या दोन संघांमध्ये आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट अबाउट, ज्याने 39 धावांची विस्फोटक फलंदाजी केली आहे, इनिंग साकारली आहे, तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप भोईर.